श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की उन्हाळ्यात ऊन लागू नये त्यासाठी आपण डोक्यावर टोपी घेतो किंवा उन्हाचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण ऊन कमी झाल्यावर बाहेर पडतो. तसं समर्थ म्हणतात की हिवाळ्यातसुद्धा थंडी वाजू नये, आपली तब्येत बिघडू नये म्हणून आपण स्वेटर घालतो. हिवाळ्यापासून संरक्षण व्हावे याची सर्व काही काळजी घेतो. पावसाळ्यातसुद्धा पाऊस लागू नये, आपल्याला सर्दी होऊ नये, आपण आजारी पडू नये म्हणून आपण छत्री तर घेतो, रेनकोट तर घालतो. तसं समर्थ म्हणतात की वाईट कर्म जर केल्यानंतर तुम्ही कुठल्या साधनाचा वापर करणार असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वाईट कर्म केल्यानंतर कुठल्याच साधनाचा वापर करता येत नाही. ते वाईट कर्म हे भोगूनच संपवावे लागतात असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वाईट काम कोणतंही करू नका, कोणाला फसवू नका, कोणाची चोरी करू नका, आपलं नसताना आपलं म्हणू नका. कारण एक रुपये जरी आपण दुसऱ्याचा घेतला तर ते सुद्धा फेडण्यासाठी आपल्याला परत जन्माला यावं लागतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कोणाचाही तळतळ घेऊ नका, आपलं नसताना आपलं म्हणू नका आणि कोणत्याही वस्तूवर आपला हक्क गाजवू नका. आपलं जे आहे तेच घ्या म्हटले समर्थ. दुसऱ्याचं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नका. कारण वाईट कर्मापासून संरक्षण करण्यासाठी कोणतंही साधन नाही, ते भोगूनच संपवावे लागतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की शक्यतो वाईट कर्म करूच नका, उत्तमाची कर्म करा आणि अखंड नामस्मरण करा, म्हणजे कर्माचा जो त्रास असतो तो वेग कमी होईल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.